नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे बालमानसशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा घटक आपण अभ्यासणार आहोत. बालमानसशास्त्र उगम व विकास. बालमानसशास्त्र ही शाखा अचानक निर्माण झालेली नाही आहे. अनेक तत्त्वज्ञ, अनेक शिक्षणतज्ञ, विचारवंत यांच्या योगदानातून ही विकसित झालेली अशी शाखा आहे. आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाच्या विचारवंतांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर आपण पाहूया पहिले विचारवंत. प्लेटो. इसवी सन पूर्व 428 ते 347. प्लेटो हे प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ होते, म्हणजे ग्रीक राष्ट्राचे ते होते. त्यांचे गुरु होते सॉक्रेटिस आणि या प्लेटोचे शिष्य होते ॲरिस्टॉटल. आलं लक्षात की त्यांचे जे गुरु होते प्लेटोचे ते सॉक्रेटिस होते आणि प्लेटोचे शिष्य जे होते ते ॲरिस्टॉटल होते. बालकांविषयी विचार मांडणारे पहिले विचारवंत म्हणून प्लेटो यांची ओळख होती. प्लेटोचे मुख्य विचार कार्य कोणते? तर शिक्षण राज्याच्या नियंत्रणाखाली असावे. मुलांच्या नैसर्गिक क्षमतेनुसार त्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे. बालपणामध्ये योग्य संस्कार झाले तर आदर्श नागरिक तयार होता, असा त्यांचा विचार होता. म्हणून या ठिकाणी TATसाठी जर महत्त्वाचा घटक आपण पाहिला तर हे विचारवंत आहे. यांच्यामुळे खरी मानसशास्त्राला सुरुवात झाली. परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासाठी जर प्लेटो यांचं जर पाहिलं आपण तर बालकांविषयी विचार मांडणारे पहिले विचारवंत ते प्लेटो आहे. लक्षात ठेवा. पुढे याचा आपण विचारवंत पाहू. ते म्हणजे जॉन लॉक. 1632 ते 1704. जॉन लॉक हे इंग्लंडमधील तत्त्वज्ञ होते. तत्त्वज्ञ म्हणजे काय की ह्या मानसशास्त्रामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे असे तत्त्वज्ञ. त्यांचं प्रसिद्ध एक सिद्धांत होता कोरीपाटी सिद्धांत. म्हणजे मुलाचं मन जे असतं ते कोरं असतं. प्रत्येक मूल जन्माला येते तेव्हा त्याचं मन हे कोऱ्या पाटीसारखे असते. ज्ञान हे अनुभव आणि अध्ययनातून मिळत असते. लॉक यांचे शैक्षणिक विचार जर आपण पाहिले तर ते म्हणजे शिक्षणात हुकुमशाही पद्धतीचा त्यांनी विरोध केला की कोणालाही शिक्षणाची सक्ती करू नका. त्याला हवं त्या विषयामध्ये त्याला शिक्षण घेऊ द्या. मुलांना योग्य अयोग्य यातील फरक समजण्यास शिक्षकांनी मदत केली पाहिजे. नैतिक भावनांचा विकास शिक्षणातून व्हावा असा त्यांनी विचार मांडला. म्हणून TATमध्ये परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊन गेलेला आहे की कोरीपाटी सिद्धांत नेमका कोणी मांडला? तर तो मांडला जॉन लॉक या शास्त्रज्ञाने मांडला. पुढे आपण पाहू. फ्रेडरिक फ्रॉबेल. यांचा जन्म 1782 झाला आणि यांचं निधन 1852 साली झालं. फ्रॉबेल हे जर्मन शिक्षणतज्ञ होते. किंडरगार्टन म्हणजे बाल उद्यान या पद्धतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. फ्रॉबेल यांचे विचार काय होता की बालकात उपजत सृजनशील शक्ती असते. की बालकामध्ये उपजत सृजनशील शक्ती असते. हे बालकांच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त शक्ती फुलवणाऱ्या शिक्षकाला फ्रॉबेल यांनी माळ्याची उपमा दिलेली. शिक्षणाने बालकांचे व्यक्तिमत्व विकास झाले पाहिजे. त्यानंतर खेळाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे. शिक्षक हा माळी आहे आणि विद्यार्थी हे छानसे रोपटे आहे. या बगीचेमध्ये अनेक प्रकारचे रोपटे मुलांच्या रूपामध्ये इथं असतात आणि म्हणून शिक्षक हा माळी आहे. शिक्षकाने बालकांचे व्यक्तिमत्व विकसित केले पाहिजे. जसे आपण एखाद्या रोपट्याचं रूपांतर एखाद्या वृक्षामध्ये करतो त्याच पद्धतीने. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा पॉईंट आहे की किंडरगार्टन म्हणजे या पद्धतीचे जनक हे फ्रेडरिक फ्रॉबेल. चला पुढचे शास्त्रज्ञ पाहू. पुढचे शास्त्रज्ञ त्याआधी आपण एक छोटासा आढावा पाहून घेऊ रिव्हिजन स्वरूपाचा. विचारवंत प्लेटो यांचा कालखंड जर पाहिला तर 428 ते 347.
यांचा मुख्य सिद्धांत काय होता? तर बालविचारांचे प्रारंभिक मांडणी यांनी सुरू केली. जॉन लॉक 1632 ते 1704 यांनी कोरीपाटीचा सिद्धांत मांडला. फ्रॉवेल 1782 ते 1852 बाल उद्यान पद्धती यांनी मांडली. किंडरगार्टन. ओके, चला आता आपण पुढचा पाहू विचारवंत. पुढचे विचारवंत आहे ते म्हणजे जॅक रुसो. 1712ला त्यांचा जन्म झाला आणि 1778मध्ये त्यांचं निधन झालं आहे. इतर रुसो हे फ्रेंच तत्त्वज्ञानी होते, हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यांना बालकेंद्रित शिक्षणाचा आद्य प्रवर्तक मानले जातात. त्याने इमली ह्या शिक्षणाविषयक प्रसिद्ध ग्रंथ जॅक रुसो यांनी लिहिला. जॅक रुसोंचे मुख्य विचार जर आपण पाहिले तर ते म्हणजे बालकेंद्रित शिक्षण. दुसरं, शिक्षण हे बालकांच्या स्वभावानुसार असायला पाहिजे. तिसरं, बालक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे असं ते म्हणू लागले. नंतर नैसर्गिक विकास बालकांचा हा झाला पाहिजे. बालक मुळात ते चांगले असते, समाज त्याला बिघडवत असतो. जर समजा एखादी शिक्षकाने वेळीच त्या बालकाला व्यवस्थित जर ज्ञान नाही दिलं किंवा समाजामध्ये चालणाऱ्या ज्या अनिष्ट प्रथा आहे किंवा काही गोष्टी त्या जर त्या विद्यार्थ्याला समजून नाही सांगितला तर तो त्याच्या जीवनामध्ये भरकटू शकतो. म्हणून बालकेंद्रित शिक्षणाचा आद्य प्रणेता हे रुसो यांना मानले जाते. शिक्षणात अनुभव व कृती यांना महत्त्व, बालकांच्या स्वातंत्र्याचेही ते पुरस्कर्ता आहे. द इमली हा त्यांचा एक ग्रंथ. बालकांवर शिक्षण लादले जाऊ नये, शिक्षा करण्याच्या विचाराला त्यांनी नेहमी विरोध दर्शवला असे ते विचारवंत. पुढचे विचारवंत पाहू आता आपण. पुढचे विचारवंत आहे जोहान हेनरिक पेस्टॉलॉजी 1746 ते 1827. पेस्टॉलॉजी स्वतःची अध्यापन पद्धती निर्माण करणारे हे तत्त्वज्ञानी. त्यांचे मुख्य जर विचार आपण पाहिले तर पारंपरिक शिक्षण पद्धतीचा त्यांनी विरोध केलेला आहे. पेस्टॉलॉजी यांनी स्वअनुभव आधारित अध्यापन पद्धती विकसित केलेली. त्यांचा मुख्य विचार जर पाहिला तर शाळेचे वातावरण हे घरगुती स्वरूपाचे असावे, कुठेही विद्यार्थ्यांना बळजबरी करू नये. शिकण्यासाठी भावनिक गरज ही महत्त्वाची असते. शिक्षण ज्ञाताकडून अज्ञाताकडे क्रमाने असावे. शिक्षणामध्ये 3H महत्त्वाचे. 3H म्हणजे काय? हेड, हार्ट आणि हँड. हे 3H हे खूप महत्त्वाचे. म्हणजेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी या तिघी गोष्टींनी होऊ शकतो. ते म्हणजे हेड बुद्धी, हार्ट म्हणजे हृदय आणि हँड म्हणजे हात. या तिघी गोष्टी लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून 3H सिद्धांत नेमका कोणी मांडला तर तो पेस्टॉलॉजी यांनी. चला आता आपण पुढचे विचारवंत पाहू. पुढचे विचारवंत आहे जॉन ड्यूई 1859 ते 1952. जॉन ड्यूई हे अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ. यांचं मुख्य विचार जर आपण पाहिला तर कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा यांनी पुरस्कार केलेला आहे. शिक्षणात अनुभवाला महत्त्व दिलेले. शाळा म्हणजे जीवनाचे लघुरूप आहे आणि शाळा ही आनंददायी आणि अनुभव आधारित असावी असा त्यांनी विचार त्या ठिकाणी मांडला. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना जॉन ड्यूई यांची. म्हणून आपल्याला लक्षात ठेवावे लागेल परीक्षाभिमुख की कृतीप्रधान शिक्षण हे जॉन ड्यूई यांनी सिद्धांत मांडलेला आहे. पुढचे आपण शास्त्रज्ञ पाहतोय मारिया मॉन्टेसरी म्हणजे 3 ते 6 वयोगट 1870 ते 1952. यामध्ये मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक म्हणून मारिया मॉन्टेसरी यांना मानलं जातं. ही पद्धत म्हणजे 3 ते 6 वयोगट जे मुलांसाठी ते उपयुक्त धरण्यात आलेले. यांचे 3 मुख्य तत्वे. एक म्हणजे बालकाला पाहिजे ते करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे. दुसरं म्हणजे विकासावर आधारित कार्य हे खेळातून
किंवा खेळाच्या शिक्षणातून मिळाले पाहिजे. तिसरं आहे स्व वातावरण, म्हणजे जबरदस्ती नाही. अभ्यासक्रम हा निश्चित नसावा. त्याला जो विषय आवडेल त्या विषयामध्ये त्याला अभ्यास करू दिला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मारिया मॉन्टेसरी यांचं जर परीक्षाभिमुख लक्षात ठेवायचं जर राहिलं तर मॉन्टेसरी पद्धत ही कोणी अंमलात आणली, किंवा मॉन्टेसरी पद्धत ही 3 ते 6 वर्ष वयोगटामध्ये मानली जाते. मग आपण ज्या वेळेस एखादी प्रश्न हाताळतोय त्यावेळेस मात्र मॉन्टेसरी शब्द लक्षात ठेवायचा. चला पुढचे आता आपण विचारवंत पाहू. गिजूबाई बदेका 1885 मध्ये जन्म आहे आणि 1939 मध्ये त्यांचा मृत्यू. आता गुजरातमध्ये मॉन्टेसरी पद्धतीचा प्रसार त्यांनी सुरू केला. 1920 मध्ये दक्षिणामूर्ती संस्थेची बाल मंदिराची स्थापना गिजूबाई बेदका यांनी केली. भारतातील बाल शिक्षणाचा पहिला प्रयोग त्यांनीच सुरू केला 3 ते 6 वयोगटातील. आणि 1925 मध्ये पहिले पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालय त्यांनी स्थापन केलं. आता हे विद्यालय का स्थापन केलं? कारण जे मॉन्टेसरी 3 ते 6 वयोगटे या मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी 1925 मध्ये पहिले पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालय सुरू केलं, ज्या अर्थी शिक्षकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळू शकेल. आणि 1926 मध्ये मॉन्टेसरी संघाची सुद्धा त्यांनी स्थापना केली, म्हणून त्यांना मूचवाली माँ म्हणून ओळखलं जातं. गिजूबाई बेदका यांनी बाल शिक्षणाचा पहिला प्रयोग सादर केला. आता पुढचे आपण शास्त्रज्ञ पाहू. ते म्हणजे ताराबाई मोडक. 1892 साली यांचा जन्म झाला आणि निधन 1973 साली. भारताचा पहिल्या महिला बाल शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. भारताच्या मॉन्टेसरी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण त्या महाराष्ट्राच्या आहे. 1936 मध्ये मुंबई येथे शिशु विहार याची स्थापना करण्यात आली. आणि TET 2016 मध्ये हा प्रश्न आलेला होता की 1936 मध्ये शिशु विहारची स्थापना कोणी केली. त्यानंतर बालवाडी संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. यांना मदत केली म्हणजे अनुताई वाघ, जो आपल्याला 9वीच्या महाराष्ट्राच्या मराठीच्या बुकमध्ये पाठ आहे, ओसबाडची टेकडी, त्या अनुताई वाघांनी त्यांना मदत केली. त्यासाठी त्यांनी पहिली बालवाडी ही आदिवासी मुलांसाठी सुरू केली. त्यानंतर पाळणाघर कामगारांच्या मुलांसाठी केली, कारण कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून. त्यानंतर कुरणशाळा ही गुरे चारण्यासाठी सुरू करण्यात आली. वाडी शाळा ही वस्तीतील जे मुलं असतील त्या मुलांसाठी सुद्धा शाळा सुरू करण्यात आली. आणि त्याच पद्धतीने साखर शाळा ही सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आली. साखर शाळा ही कोणासाठी? जे ऊसतोड कामगार असतात त्यांच्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळावं म्हणून ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या दोघींच्या सहयोगाने साखर शाळासुद्धा स्थापन करण्यात आली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या सगळ्या विचारवंतांचा आपण थोडक्यात आढावा घेतला. आता आपण परीक्षाभिमुख लक्षात ठेवण्यासाठी मी एक चार्ट तयार केलेला आहे. तो चार्ट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये विचारवंत आहे आणि त्यांचं मुख्य योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. पहिले विचारवंत आहे प्लेटो. त्यांनी काय केलं तर प्रारंभिक बालविचार म्हणजे पहिली सुरुवात त्यांच्यापासून झाली. त्यानंतर जॉन लॉक यांनी म्हटलं की मुलाचं मन हे कसं आहे? कोरीपाटी. मुलाचं मन या ठिकाणी कोरीपाटी आहे. त्यानंतर रुसो यांनी काय केलं तर रुसो यांच्या मते बालकेंद्रित शिक्षण, रुसो यांनी बालकेंद्रित शिक्षणाचे जे पुरस्कर्ते. फेडरिक फ्रॉबेल यांनी किंडरगार्टन यांची संकल्पना मांडली, बाल उद्यान. पेस्टॉलॉजी यांनी 3H मांडलं. 3H म्हणजे काय? हँड, हार्ट अँड हेड असे त्रिसूत्र त्यांनी वापरलं. त्यानंतर जॉन डुई लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना त्यांनी मांडली. मॉन्टेसरी स्वातंत्र्यधारित शिक्षण हे मुलांना मिळलं पाहिजे.
वयोगट कोणता 3 ते 6. त्यानंतर गिज्जूभाई गुजरातवाले यांना भारतात यांनी पूर्ण मॉन्टेसरी हा प्रसार केला. गुजरात राज्यामध्ये सुद्धा प्रसार केला. आणि त्यानंतर ताराबाई मोडक म्हणजे महाराष्ट्र. बघा कुठून सुरुवात झाली आणि महाराष्ट्रापर्यंत येऊन ते थांबलेलं आहे. तिथं बालवाडीची चळवळ त्यांनी हाती घेतली आणि मुलांना बालवाडीमध्ये शिक्षण द्यायला सुरुवात केली, ती म्हणजे ताराबाई मोडक यांनी. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी विचारवंतांचा अभ्यास केला. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता उदाहरण पाहूया. TATला विचारला गेलेला प्रश्न हा थोडक्यात पाहूया आणि तो टॉपिकवर आधारित आहे. प्रत्येक मूल कोरी पाटी घेऊन जन्माला येत असतं, हा सिद्धांत नेमका कोणी मांडला? मला कमेंट्समध्ये उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन इथं तुम्हाला 4 दिलेले आहे. असाच प्रकारचा प्रश्न TATसाठी विचारण्यात येतो. ऑप्शन आहे प्लेटो, B ऑप्शन आहे जॉन लॉक, C ऑप्शन आहे फ्रॉबेल आणि D ऑप्शन आहे सॉक्रेटिस. तर मला नेमकं सांगा बरोबर. अरे वा, छानपैकी उत्तरं मिळत आहे. ओके, बरोबर. तर आता कोरीपाटी हे कोणी म्हटलं आहे? तर आपलं उत्तर आहे B जॉन लॉक यांनी म्हटलं आहे कोरीपाटी. मुलांचं मन कसं असतं? कोरीपाटी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, बालमानसशास्त्र समजल्याशिवाय शिक्षक पूर्ण होत नाही, हे अगदी खरं आहे. म्हणून हा घटक व्यवस्थित अभ्यास करा. बालमानसशास्त्राचा प्रवास हा तत्त्वज्ञानापासून वैज्ञानिककडे जाणारा प्रवास हा आहे. आपण आज पाहिले प्रत्येक विचारवंताने बालकाला अधिक केंद्रस्थानी मानलेले. जर हे लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर मात्र लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. पुढील भागासाठी तयार राहा. धन्यवाद. नमस्कार.